आता तो कायमचा सोडून गेला आम्हाला सगळ्याला, परत कधी नाही यायच्या म्हणजे येण्याच्या रस्त्याला गेलाच नाही तो. आणि बाहेर बसला ना नुसता आजारी होता तरी असा लय मोठा आधार वाटायचा. खातच नव्हता, 8 दिवस झालं दूध ठेवलं तरी पण दूध सुद्धा पित नव्हता, काहीच नव्हता. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी चैत्राली आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा आता वाजले आहेत 7:30 आणि दिवस सुद्धा उगवलेला आहे बघा. पण इथं आमच्या जानूची काय अजून झोप झालेली नाहीये, तर जानूने मला पण रात्रभर झोपून दिलं नाही आणि ती पण झोपली नाही. तिला एवढा ताप आला होता, रात्री 103 वर ताप होता. काल तरी म्हटलंच होतं मी जास्त होतं म्हणून मी काल 9 लगेच दवाखान्यात नेलं होतं आणि डॉक्टरांना पण दाखवलं, औषध पण आणलं, पण तरी सुद्धा तिला रात्रभर ताप होता, रात्रभर झोपली नाही आणि मला सुद्धा झोपून दिलं नाही. आणि आता सकाळ झाली तरी सुद्धा अजून उठली पण नाही, तिच्या डोळ्यातून पाणी गळतं, ती म्हणते मला चक्कर आल्यासारखं होतंय. तर बघू आता, औषध तर घेतलंय पण औषधाने पण ताप काही कमी आलेला नाहीये. आणि मिठाच्या पट्ट्या पण केल्या होत्या, लावल्या होत्या डोक्याला. बरं वाटते पिलू. डोळण हे किती छोटस झालं तिथं. आता पार 7:30 वाजलेत. तर आता आवरून घेते, हिला नाश्त्याला करते काहीतरी पोहे काहीतरी, म्हणजे मग खाल्ल्यावर थोडंसं बरं वाटेल. रात्रभर म्हणते मला मम्मी चक्कर आल्यासारखं होते, तरी रात्री पण खायला केलं होतं, तिला जेवायला दिलं होतं. जेवण झाले, औषध पाजलं होतं पण तरी पण जास्त होत होतं. सो चला आता ना तिला पोहे करते, कांदा पोहे, आणि जेवायला देते. तर बघा फ्रेंड्स, काल तर अनुला दवाखान्यातून आणली, तो तर व्हिडिओ तुम्ही पाहिलाच. ताप आला होता रात्रीचा, लगेच दुसऱ्या दिवशी दवाखान्यात नेलं. का तर मग मला माहितीच आहे मुलांना दवाखान्यात नेल्याशिवाय फरक पडत नाही आणि बरं पण वाटत नाही. त्याच्यामुळे तिला दवाखान्यात नेलं होतं, दवाखान्यातून पण आणलं, पण ताप काहीतरी पण नेवला नव्हता. तर आता आज म्हणते ते दवाखान्यात नेऊ, रक्तलघवी चेक करू, म्हणजे कसं रक्तलघवी चेक केल्यावर समजतं की नाही का एवढा ताप कशामुळे येतोय काय नाही. तर बघू आता काय करतात, येत नेतात का नाही. आता चालले रानात सध्या मोटार चालू करायला, कारण पाणी भरायचंय घरी आणि सकाळपासून कामं पण बाकीचे आवरत होते, अजून कपडे धुवायचे राहिले. ते तर अनु आजारी ना, त्याच्यामुळे अनु काही काम करून देत नाही बाकीचं, सारखं मम्मा मम्मा करत राहते. रात्रभर पण झोपली नाही कसलीच, रात्रभर पण सारखं तिला तापाने झोप येत नव्हती. मला म्हणायची अगं मम्मा मला झोपच आहे नाही, मला डोकं दुखतंय, चक्करच येते, अशी बोलायची रात्रीचं पण. तर आता आले चालू करायला मोटर. इथं बिजली बघा काढायचं चाललेलं आहे ट्रॅक्टरने, त्याला बाजारच नाही फुलांना, त्याच्यामुळे काढून टाकतात इथं नाही ठेवायची. तर गवंडी आले तर इथं तर ते काय आपल्या विहिरीचं घरचं पाणी पित नाहीत, त्याच्यामुळे त्यांना फिल्टरचं पाणी लागतं. त्यांना फिल्टरचं पाणी आणलं गावात जाऊन, फिल्टरचं पाणी दिलं, चहा दिला. चहाशिवाय त्यांना काम होतच नाही, त्याच्यामुळे चहा द्यावाच लागतो सारखा, 3 टाईम तर द्यावाच लागतो. मग आता चहा दिला, पाणी दिलं फिल्टरचं गावातून आणून, आणि मग म्हटलं आता बाकीची जी कामं राहिलेत इथं, भांडी घासायची राहिलेत. आता फार 12 वाजून गेले इथं, उशीर झाला कारण आज आणून पण रात्रभर आणून झोपू दिलं नाही, सकाळी पण उठून देत नव्हती लवकर, त्याच्यामुळे आज लय उशीर झाला. आणि उशीर झाला म्हणलं का नाही, कामाला सगळ्या उशीरच होत जात होता, उशीर थोडा झाला तरी. त्याच्यामुळे अजून भांडी राहिलेत, कपडे धुवायचे राहिलेत, पाणी भरायचं पिला. आम्ही विहिरीचं पाणी पितो, आम्ही नाही फिल्टरचं पाणी पित, कारण आम्हाला फिल्टरच्या पाण्याची सवयच नाही आहे आणि कधी पिलं पण नाही आम्ही. विहिरीचं घरचं पाणी पित असल्यामुळे मग ते फिल्टरचं पाणी जे आहे ते आम्ही पिलो की आम्हाला ते कडू लागतं, त्याच्यामुळे आम्ही पितच नाही फिल्टरचं. विहिरीचं छान लागतं आणि आता त्याची सवय लागलेली आहे. आता आले इथं मोटर चालू करायला प्यायचं पाणी भरण्यासाठी. तर जाते आता घरी, बाकीची कामं पण खूप राहिलेत तर ते आवरून घेते पटपट, कारण
हे अनुला कधी नेतात दवाखान्यात आणि कधी नाही ते बघावं लागेल त्याच्या नियोजनानुसार नेतात की नाही. कारण औषध दिलं आहे सकाळी पण औषध जे पहिलं लहान मुलांच्या दवाखान्यातून आणलेलं आहे तर ते पाजले सकाळी. तर त्याने जरा थोडासा म्हणजे नाही का ताप गेलेला आहे आता. पण काल ज्या दवाखान्यात मिळतं तिथं काय ताप म्हणजे तिचा निवलाच नव्हता. तिला लहानपणापासून मुलांना जेव्हा लहान होती ना तेव्हापासून एकाच दवाखान्याची सवय लावली म्हणजे नाही का लागलेली आहे. तिथं नेलं तर मुलांना बरं वाटतं. आणि काल तोच दवाखाना म्हणजे बंद होता त्याच्यामुळे मग तिथं काय नेलं नाही. दुसऱ्या दवाखान्यात नेलं त्याच्यामुळे काय माहिती अनुला कसलाच फरक नाही पडला. पण मला माहिती आहे जो दवाखाना मुलांना आधीपासून जो आम्ही नेतो ना त्याच्यात नेला तरच फरक पडतो. बाकी कुठीकडे नेला दुसरीकडे कुठं तर नाहीच फरक पडत. सो चला तरी पण बघू. काल विचारून आलो होतो आज दवाखाना चालू होईल का म्हणून नाही का. काल बंद होता तर तिथले मेडिकलवाले बोलले होते हा उद्याच्याला आहे चालू. सो बघू काय होतंय काय नाही नेतात का नाही. नाहीतर मग आता थोडासा ताप गेलेला आहे आज कारण ते पहिली औषधं होती तर तीच पाजली मी थोडीशी. तर चला आता काय करतोय आर्यन. प्लास्टर चालले बघा. कलर दिल्यागत ना प्लास्टर कसं आहे बघा. प्लास्टर चाललेले घराला सगळ्या बाहेरून झालंय. बाहेरचं दाखवते तुम्हाला. आतमध्ये बघा प्लास्टर चाललंय. फक्त पुढची साईड राहिलेली आहे ह्या साईडने. काय काय माहिती मग इथं नळी काय पाईप काढला असेल बहुतेक. आणि सगळ्या साईडने झाले फक्त पुढच्या साईड राहिलेली. बाकीचे जे बाहेरचं प्लास्टर आहे ते करून आतमधलं घेते ते प्लास्टर करून. तुम्हाला साईडचं पण दाखवते. इकडे बघा साईडने किती मस्त अशी डिझाईन ही काढलेली आहे. मागून पण केलंय आणि त्या साईडने पण केलंय. त्या साईडचं पण तुम्हाला दाखवते. ह्या साईडने डिझाईन काढलेली मस्त अशी छान वाटते. इथे थांबलेत अनुला आता औषध दिले तर जरा बरं वाटतंय. दवाखान्यात न्यायचं म्हणलं होतं. पिलू बरं वाटतंय. ताप गेला. ताप गेलाय आता. थांबा 1 मिनिट. ह्या साईडने पण बघा प्लास्टर केलंय तर कसं वाटतंय. ते आधी प्लास्टर केलं तिथं बघा ना पांढरं कसं दिसतंय. जात पण आता सध्या बघा ह्या साईडने कसं दिसतंय मस्त असं. मागून पण केलंय फक्त पुढची साईड राहिलेली. आता आतमधून चाललेलं आहे. आता अशी छान वाटायला लागलं घर प्लास्टर केल्यावर. आहे का नाही हो. प्लास्टर केल्यावर छान दिसायला लागलं. इकडे बघतात येतं. इकडे त्यांचं सामान सगळं बघा. ए चला पिलू चल. ए त्यात नको हात घालू बा. ते सिमेंटचं पाणी. चला ए आर्यन चल. हा का इथं पण डिझाईन येणार आहे बरं का. इथं पण डिझाईन काढायचं ते तशी तिकडं काढली तशी बघा. पुढच्या साईडने इथं किचन आहे. किचनच्या साईडने डिझाईन येणार आहे. काय त्यांना काम करू लागत होता काय. हा हो का.
ए पडन त्यांची गाडी. कप घ्या की चहाचं, त्यांना चहा लागल ना का द्यायला. चहाचे कप. तर चला आता जातो घरी. हा काय काम नाहीत करत ना ती, खेळतात ना ह्याच्या बरोबर, त्या माल कालवलाय त्याच्या बरोबर. नुसतं टाकायचं ते सपाट करा, ती खेळ म्हणतात ना त्याला. नाचत नाचत त्याला किती मेहनत लागते, ह्याला काय नुसतं खेळ. पाडशील पप्पाला आर्यन, पाडशील पप्पाला. आता चालली पप्पाची ह्यांची दांगा. डोक्यावरच बसवा आता डायरेक्ट. तर बघा मग अशापासून मी म्हणजे रोज आमचा बबड्या जो असतो तुम्हाला तर माहितीच आहे, बॉडीगार्ड असल्यासारखा. मी मुलांना घालवायला गेले तरी माझ्या बरोबर असतो. परत मुलांना म्हणजे कुठं पण जायचं असू द्या, शेतात जायचं असू द्या, कुठे पण जायचं असतं तरी माझ्या मागेच असायचा बबड्या. तुम्हाला प्रत्येक ब्लॉगमध्ये बघायला पण दिसायचा, पण एवढ्या 8 दिवसात अजिबात तुम्हाला बघायला भेटला नसेल. तर काय झालं ना, त्याला 8 दिवस झालं, काय झालं काय सांगता यायचं नाही. आणि तो अजिबात जेवण करत नव्हता. त्याला जेवायला ठेवलं तरी पण जेवण पण करत नव्हता. तर मग मागल्या 2-4 दिवसात त्यांनी डॉक्टरांना बोलवलं, इंजेक्शन पण दिलं. तर डॉक्टर म्हणले त्याची कंडिशन फार अवघड झाली, म्हणजे नाही का सिरियस झाली. डॉक्टरांना विचारलं की तो बरा होईल का आता इंजेक्शन. तर डॉक्टर म्हणले काय सांगता येत नाही, कारण त्याची कंडिशन, त्याला उठता पण येत नव्हतं. बाकी असं इंजेक्शन जर कुत्र्यांना द्यायचं म्हणलं तर किती भोगतात, पण ह्याला अजिबात बांधलं नव्हतं, काहीच नव्हतं बबड्याला आमच्या. तसंच डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं तरी पण अजिबात भोगला नाही, काहीच नाही. कारण काय झालं तर काय माहिती, अजिबात जेवणसुद्धा करत नव्हता. आणि आज अक्षरशः रोज तर दारातच असतो, आजारी पडलाय तरी सुद्धा दारातून काही उठत नव्हता. आणि मला आज पुढे दिसत नव्हता दारात. तर बघा मला पुढे दारात आज दिसत नव्हता, म्हणून मी शोधत आले इकडं. म्हणलं इकडे झाडाखाली बसलाय का नाही का, इकडे शेळ्या बांधलेल्या आहेत. तर म्हणलं शेळ्यांपाशी बसलाय काय बघावर, म्हणून मी इकडे बघायला आले. तर इथे घासात येऊन इथं झोपलेला होता दिसला. मग मला काय वाटलं की झोपला असेल नाही का सावलीला, पण नंतर नीट पाहिलं तर ते डोळे पण उघडे दिसले. म्हणजे तो हे जगच सोडून गेलाय. काय झालं तर काय माहिती, कळालं सुद्धा नाही नक्की काय झालं होतं. एवढा छान राहायचा म्हणजे नाही का, एखाद्या मुलाला वाढवल्याप्रमाणे होता. जसं लग्नाच्या आधीच म्हणजे आहे माझ्या, पण जसं माझं लग्न झाले तसं माझ्या म्हणजे लय भारी होतं. मी कुठे चालली की ते माझ्या मागे यायचा. आणि असं नव्हतं की फक्त माझ्याच मागे, बाकी पण सगळ्याच्या मागे जायचा. परत शेळ्या जर रानात बांधल्या तर शेळ्यांपाशी पण थांबायचा. ते शेळ्यांपाशी राखण असायचा. एखादं कुत्रं आलं बिना ओळखीचं शेळ्यांपाशी तर भोकायचा, अजिबात येऊन देत नव्हता. पण अचानक त्याला काय झालं होतं काही समजलं पण नाही. जेवण बंद केलं तेव्हा समजलं की हा आजारी पडलाय. तरी मी लगेच त्याला सांगितलं त्यांना आमच्या, तर त्यांनी डॉक्टर आणला, इंजेक्शन पण दिलं, पण तरी पण नाही राहिला. सो बघा. तर बघा दुपारपासून म्हणजे इथं येऊन कधी आला होता इकडे काय माहिती, दारात असतो. तर आम्ही तिकडनं फिरून आलो, पार घराकडे बंगल्याकडे गेलो होतो. काय काम चाललंय काय नाही ते फिरलो, सगळं झालं. तरी पण तिकडे पण मागे नाही आला. म्हणजे येत नव्हता आता 8 दिवस झालं मागे, सारखा बसूनच असायचा, उठत नव्हता एका जाग्यावरून, खात नव्हता. त्याच्यामुळे पार पाकवून गेलेला होता. त्याच्यामुळे मग म्हटलं बसला असेल कुठेतरी शेळ्यांच्या मागे, पण मला दिसत नव्हता. मग तिकडनं मागे येऊन आले, घरापासून पुढे येऊन जेवण केलं. मग नंतर पाहिलं बबड्या केलं, पण बबड्या काय मला दिसलंच नाही दारात. नाही तर शेपूट तरी हलावतो जागेवर बसलेला असला तर, पण काही दिसलंच नाही. त्याच्यामुळे मग इथं बघायला आले. तर त्याने सोडून गेलाय सगळ्याला. असं नव्हतं व्हायला पाहिजे, कारण नाही का एक घरातलं सदस्य असल्यासारखं होतं त्याचं. चला.
वाईट वाटते बा. हा काय झालं? बबड्या कुठे आपला? का मरून गेला. कुठे कुठे? घासात. हाय बघ तिथं पुढे जाऊन. पप्पा आले सांगितलं. आजारी होता तरी एवढं वाईट नव्हतं वाटत, कारण त्याला इंजेक्शन दिलं होतं. वाटायचं आशेव बसले होते की नीट होईल म्हणून. रोज भाकरी आणून ठेवायची. एक दिवस तर दूध ठेवलं होतं, का तर म्हणलं भाकरी खाता येत नसेल, आजारी खाऊ वाटत नसेल, दूध आणून ठेवलं होतं. आणि बाहेर बसला ना, नुसता आजारी होता तरी असा लय मोठा आधार वाटायचा. दुसरं कुत्रा आहे आमच्या, ते जातंय तिथं जाऊन थांबतंय, पण त्याला तरी काय कळतंय, मुख चित्रा माहिती. तो पळायला गेला. लय वाईट वाटतंय मुलांना सुद्धा. मुलांबरोबर तर बारके बाळांगत खेळायचा. मुलं त्याच्या अंगावर बसायची, पळायची, तरी चावत सुद्धा नव्हता. बघितलं का, काळ कुत्र तिथनं जाऊन आलं. सारखं जातंय, पण काय करणार ना, काय सांगता येत नाही. मुख असल्यामुळे काहीच नाही. आर्यन जाऊन बसला तिथं. मुलांना सुद्धा रडायला आलं. आर्यनला तर माहितीच नव्हतं, सांगितलंच नव्हतं, कारण लय खेळायचा त्याच्या बरोबर, रडायचा. म्हणजे नाही का, त्या कुत्रा असं कुठे गेलं की मम्मा बबड्या दिसत नाही, मम्मा बबड्या दिसत नाही. शाळेतनं जर मी पोरांना एखाद्या दिवशी चुकून जर तुम्ही राहिल्या घरी, मी जर मुलांना आणायला गेली ना, चालत जायची म्हणल्यावर तर पर गावात यायचा. कुत्रे भोकायच्या आधी मध्ये तरी माझ्यावर यायचा. आणि गाडीवर गेल्यावर काय करायचं, निम्म्यात यायचा, तिथून माघार यायचा. मग मी मुलं घेऊन आली ना, मी निम्म्यात आहे तोपर्यंत तिथं पळत यायचा. मुलांना नेहला, मुलं म्हणायची बबड्या आला. आणि आजारी होता आता तर येतच नव्हता. मुलं म्हणायची मम्मा बघ ना, आपला बबड्या आजारी, तर आम्हाला नेहला पण येत नाही. नाहीतर रोज नेहला पण यायला. म्हणजे नाही का, गाडी आली की त्याला आवाज यायचा, तो निम्म्यात यायचाच पळत लगेचच. मुला गाडीचा आवाज आला की, आणि गाडीच्या पुढं पुढं पळायचा. पण आता आजारी होता त्याच्यामुळे 8 दिवस काही येत नव्हता. पण आता तर सगळ्यांना सोडून गेला, आणि आता तर परत कधीच मागे पण पळणार नाही गाडीच्या. माझं जसं लग्न झाले ना तसा ते होता. आता 8 वर्ष झालं माझ्या लग्नाला, तसं आमचं बबड्या आहे. त्याच्या आधी कधी आणला होता माहिती नाही, पण जसं लग्न झालं ना तसा होता तो. आणि अजून चांगला होता, खूप दिवस पण गेला असता, पण त्या आजारी पडला होता का काय काही समजलं नाही. आणि डॉक्टरांनी इंजेक्शन पण दिलं होतं. असं पण नाही की त्याला बघितलं नाही इंजेक्शन दिलं नाही, इंजेक्शन पण दिलं होतं. तरी पण तो राहिला नाही, तरी सोडून गेला आम्हाला. आजारी असला बी नाही सोडून जात, त्याने काय खाल्लं बी नव्हतं म्हणून. खातच नव्हता. 8 दिवस झालं दूध ठेवलं तरी पण दूध सुद्धा पित नव्हता, काहीच नव्हतं. मी दादा बोलून आणतो त्याला, गार आहे काय. एखाद्या माणसाप्रमाणे जपलं होतं त्याला. एखादा नाही का असं मेंबर असल्यासारखंच होतं. कुठे जायचं म्हणतोय तो आमच्या सोबत असायचंच नेहमी. रानात जायचं म्हणलं तरी बॉडीगार्ड जर आपल्या मागे लावला ना, तो सुद्धा एक वेळ कमी पडेल, मागे यायचा नाही. पण हा रोज यायचा, रोज यायचा. एवढ्या 8 दिवसात उलट आजारी होता ना, तर खूप कमी कमी वाटायचं. तो मागे येत नव्हता, काय नव्हतं. पण मला कसं वाटायचं, इंजेक्शन दिले तो होईल बरा, झाला असेल काहीतरी, आजारी पडला असेल, होईल बरा. कारण तो मरायजोग अजून पण नव्हता, आणि म्हातारा तर अजिबात झालेला नव्हता. खूप वाईट वाटतंय.
मग पात्र शंभू कर. त्याला त्याची कमी भासू नये म्हणून दुसरं पण कोण आणला पाहिजे, नाही तर सारखी त्याची आठवण येत राहील. एक तर 8 दिवस झाला आजारी होता, तर एवढं कमी वाटायचं ना त्याचं की असं जणू काय मी काहीतरी चुकले नाही का. रानात जाताना जरी मागे नाही आलं तरी मला असं वाटायचं की मी काहीतरी चुकले, काहीतरी घरी विसरून आले मी रानात. सारखं असं चावळल्यासारखं व्हायचं असं काहीतरी. पण बरं व्हायच्या आशेवर बसलो होतो. आज नाही उद्या बरं वाटेल त्याला म्हणून नाही का. आपण पण आजारी पडतो माणसं, पण आपल्याला लगेच नाही थोडं बरं वाटलं की लगेच ऍडमिट करतात. तसं ह्याला आम्हाला एवढं म्हणजे नाही का वाटलंच नाही, कारण आम्ही आता त्याला दुसरीकडे तरी कुठे नेऊ शकतो दवाखान्यात. डॉक्टरांनाच घरी बोलवलं, त्याला इंजेक्शन हे दिलं. परत डॉक्टरांनी एक गोळी दिली होती ती त्याला पाजायला, ती पण पाजली. पण डॉक्टर आलेच बोलले होते की नाही का जरा जास्त सिरियस आहे म्हणून. तर त्यांना बोलले पण होते काय, पण ते म्हणले की त्याच्या अंगात ताप आहे सध्या. इंजेक्शन दिल्या म्हणले होते बरं, म्हणजे नाही का ताप उतरल्या बरं वाटेल. त्याच्यामुळे मग आम्ही पण शांत होतो, म्हणलं ताप उतरल्या वाटेल बरं. पण नाही, त्याला बरं काय वाटलंच नाही अजिबात. आणि आता तो कायमचा सोडून गेला आम्हाला सगळ्याला. परत कधी नाही यायच्या म्हणजे येण्याच्या रस्त्याला गेलाच नाही तो. सगळ्याला सोडून गेलाय, वेगळ्याच रस्त्याला गेलाय. आणि तरी मी म्हणते, मी मग अशी घरापासून तिकडनं मागून येडाही मारून आले, तिकडे नाही दिसला. रोज दारात आलं की इथे दारात बसलेला असायचं सावल्या नाही का, कुठे ना कुठे तरी इथं सावल्या झाडाखाली. मी आज म्हणते मला दिसा नका म्हणून मी तिकडे बघायसाठी गेले खास, की बाबा दिसा नाही म्हणलं. तिकडे शेळ्या बांधल्यात, तिकडे असेल बहुतेक, शेळ्यांपाशी बसला असेल मला वाटलं. शेळ्या बांधल्यात तिथं पण नव्हता. आणि मग मला अचानक हत्ती घास आहे शेळ्यांना केलेला, तर त्या घासात दिसला. मला वाटलं झोपलाय का गारव्याला नाही का, त्या गार पाणी सोडलेलं आहे त्याच्यात. पण झोपलेला नाही तो, कायमचा झोपी गेलेला आहे. ते परत आता कधीच उठणार नाही. हा बघा आमचा डॉन. मी गेले होते आणाय मुलं, तर तिथपर्यंत तर माझ्यापर्यंत चालत आला होता माझ्या बरोबर. बघा आमच्या बरोबरच असतो तो. इथं बघा बबड्या पोहतोय आमचा. आता ऊन लागतंय का बबड्या आता पोहतोय. नीट चल, आणू नीट उतर खाली, नीट चला इथून. अरे हा 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 बर हा हा. फुगल्या का शेळ्या.